काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आणि या काकड्याच्या माध्यमातनं देवाला तर उठवलंच, पण अंतरंगात असलेला परमतत्व त्याची ओळख व्हावी याकरता ही एकादशी जाग होणं. वैदिक संस्कृती आमची हिंदू धर्म संस्कृती खरं तर इतकी सुंदर आहे, इतकी प्रभावी आहे की ती झोपलेल्याला जाग करतेच, उठलेल्याला धावायला लावते. आणि सध्या अशी परिस्थिती आहे की मन, मेंदू आणि मनगट सगळंच मरगळलेल्या अवस्थेमध्ये आहे. धर्माची अवस्था बिकट होऊन बसली आहे. म्हणून मग विधिनिषेधात्मक अवस्था सांगणारी व्यवस्था पूर्वसुरींना आमच्या समोर आणावी लागली आणि त्यालाच आम्ही धर्म असं नाव दिलंय. पण या धर्माच्या बद्दल बोलताना बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं धर्म म्हणजे काहीतरी अवघड, काहीतरी वेगळं. धर्म म्हटलं की अनेकांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच विचार येतो. धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणणारा कार्ल मार्क्स इथे येऊन गेला होता. मला असं वाटतं अफू खाऊन केलेलं विधान होतं की काय ते. पण ज्ञानोबांनी या श्रुतीशास्त्राला माऊली असं संबोधन दिलंय. पै अहितापासून सोडविती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. आई लेकरू चुकलं तर त्याला 2 रट्टे घालते, पण तीच आई तेच लेकरू जर आजारी पडलं तर त्याच्या उशा पायथ्याशी बसते की नाही. धर्म आमचा आईसारखा आहे. त्यामुळे आईच्या कळवळ्यांनी या धर्मशास्त्रांनी आम्हाला काही विधिनिषेधात्मक अवस्था व्यवस्था दिल्या. काय करावं आणि काय करू नये, डूज आणि डोंट्स. काय करावं जीवन जगत असताना, मानवी जीवनाची कृतार्थता कशामधून होऊ शकते, जीवन परिपूर्ण दिशेला कसं जाऊ शकतं, याचे नियम आणि याचे मार्ग सोपे करून संतांनी सांगितले. तेणेची पंथे चालो जाता, न पडेची गुंता कोठे काही. सगळे गुंत्यात फसलोय आम्ही आणि या गुंत्यातून बाहेर पडायचं असेल, सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवायची असेल तर संतांनी घालून दिलेला मार्ग, त्या मार्गावरून चालायचं. आणि मग काय करायचं, माणूस जन्म मिळाला. समर्थ रामदास स्वामी दासबोधात म्हणतात, पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र सांगती, या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. एकनाथी भागवत संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, या नरदेहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो, सकल देहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो, त्याची या प्राप्तीचा संभवो, तो अभिप्रावो अति दुर्लभ. या नरदेहेचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. त्यामुळे मनुष्य जन्माला यायचं आणि काय मिळवायचं, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिद आणि आनंद या पदवीला आम्ही प्राप्त होऊ शकतो, जी माऊलींनी मिळवली, जी तुकोबरायांनी अवस्था प्राप्त केली. म्हणून तर सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा, असं रामेश्वर शास्त्रींनी आरती केली महाराजांची. त्यामुळे या स्थितीला जर आम्हाला पोहोचायचं असेल तर माणूस आणि पशु यामध्ये एकच मोठा फरक आहे की माणसाला नियम घालून दिलेत शास्त्रकारांनी, धर्मानी. पशूंना काही नियम नाहीत, कुठलं बंधन नाही, कसंही जगा कसंही वागा. आणि आज माणूस नियमबाह्य वर्तन करतो, मर्यादे पलीकडे जाऊन वर्तन करतो. म्हणून तर त्याचं जगणं मानव न राहता मानवाचा दानव झालाय. ही परिस्थिती आहे. म्हणून आतमध्ये डोकवायचं असेल तर संतांच्या वाटेवरून चालावं लागेल. आणि मग नियम काय दिलेत आम्हाला, त्या नियमांनी आमचं अनुसरण करावं लागेल. व्रत, वैकल्य, जपजाप्य, तीर्थयात्रा, दान, धर्म जो तो सगळे आपापल्या परीने करतात. परमार्थ ज्याला त्याला जमेल, ज्याला त्याला पचेल, ज्याला त्याला रुचेल असा प्रत्येक जण करतोय. पण कधी कधी काय होतं, खूप लक्ष देऊ नाही का, परमार्थाचा अर्थ कळायला आम्हाला वेळ लागतो बरं का. परमार्थाचा अर्थ कळायला आम्हाला वेळ लागतो, अर्थाचा परमार्थ लगेच कळतो. विठ्ठल आहे की नाही. अर्थाचा परमार्थ बरोबर कळतो म्हटलं. अर्थ आता लक्षात आलं ना. हा, परमार्थाचा अर्थ कळत नाही म्हणून गोंदवलेकर महाराजांचे फार सुंदर सांगतात की प्रपंच आम्ही आवडीने करतो आणि परमार्थ सवडीने करतो. वास्तविक झालं पाहिजे उलट, प्रपंच सवडीचा आणि परमार्थ आमच्या आवडीचा असला पाहिजे. त्यामुळे मग पांडुरंग परमात्म्याशी संलग्नता, एकरूपत्व जे संतांनी प्राप्त केलं, 28 युगांपासनं
पांडुरंग परमात्मा तिष्ठत उभा आहे. आणि आजच्या दिवशीचं महात्म्यच असं आहे की या एकादशीला आणि आषाढीला भगवंत सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, 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 सांगत असे गुजा पांडुरंग, सांगत असे गुजा पांडुरंग, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. गुजा पांडुरंगा, सांगत असे गुजा पांडुरंग, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगत असे गुज पांडुरंग. आषाढीची वारी आणि कार्तिकीची वारी का महत्वाची? आपल्याला वाटतं म्हणून नाही जायचं, संतांनी सांगितलंय म्हणून जायचंच. पण खरं सांगू, हे कोण म्हणतंय? पांडुरंग परमात्मा गुज सांगतो. कुणाला? नामदेव महाराजांना. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. गुज म्हणजे काय हो? गुज गोष्टी. सोपं सांगू, आपल्याला सगळ्यांना कळेल. मराठी भाषा आपल्याला फार आवडते ना. आपल्या मराठीत सिक्रेट. देवाचं सिक्रेट काय माहितीये का? देव कुणाला सांगतो? आता संतांनी आपल्या गुज गोष्टी कुणाजवळ केल्या? देवाजवळ केल्या. देवानी आपल्या गुज गोष्टी खास असलेल्या, सखा मानलेल्या आपल्या संतांजवळ केल्या. आम्ही प्रापंचिक माणसं आपल्या गुज गोष्टी आपल्या आपल्यातच करतो. काय कसं काय चाललंय, बरं आहे का? आपल्या गप्पा सुद्धा यंदा पावसाळा कसा, हिवाळा कसा, उन्हाळा कसा, याच्यातच आम्ही रमलो. म्हणून तर ती नाती गोती ती गोत्यात आणतात. ती नाती आम्ही गमतीने म्हणतो, नात्यातली माणसं ना त्यातली असतात. मग बोलायचं कुणाशी हो? गंमत सांगू, लोकांतात असताना देवाचं बोलायचं, बरं का? लोकांतात असताना देवाचं बोलायचं आणि एकांतात असताना देवाशी बोलायचं. आहे की नाही? बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया. भगवंत स्वतः नामदेव महाराजांना सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज नामया. भगवंत त्यांची व्यथा व्यक्त करतात. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. म्हणले माझ्याकडे येणारे सगळे व्यापारी आहेत मेले. काहीतरी पाहिजे, हा देवा आमचं हे कर ते कर, आम्हाला हे दे ते दे, मग तुझं फलान करीन, अमुक करीन, तमुक करीन. सगळे व्यापारी. पण प्रेम भावनेनी माझ्याकडे येणारी माणसं खूप कमी आहे. तीही त्रिभुवनी नाही मज कोणी. हे भगवंत स्वतः सांगतात. सांगे चक्रपाणी नामयासी. भगवंत स्वतः नामदेव महाराजांना सांगतात. म्हणून तर सखा होता भगवंतांचा नामदेव महाराज. म्हणजे प्रेम भांडारी होते. प्रेमाच्या गोष्टी भगवंत नामदेवांशीच करायचे. नामयाचे प्रेम केशवची जाणे, केशवासी राहणे नामया पाशी. असं दोघांचं सुंदर नातं होतं. म्हणून भगवंत सांगतात, कुणालाही नाही, नामदेव महाराजांना सांगतात की मला विसरू नका. एकादशी का करायची? उपवास आपण शब्द वापरतो, आपण म्हणतो उपास. खरं तर भगवंताच्या उप म्हणजे जवळ राहायला मिळणं आणि वास म्हणजे वस्ती करायला मिळणं म्हणजे उपवास. आम्ही उपवासाला, आपल्याकडे म्हणच आहे एकादशी आणि दुप्पट खाशी, नाही का? म्हणून तर उपवासाला आमच्या पुण्यामध्ये उपवासाचे 108 पदार्थ मिळतात. ते पुस्तक मिळतं रेसिपीचं. उपासाची कचोरी आहे, उपासाचा डोसा आहे, उपासाचा वडा आहे, उपासाची भजी आहे, उपासाचा अजून काय भाकरी आहे, ढोकळा आहे. बघा कसे उत्तर. म्हणजे हे सगळं झालंय आज, आहे की नाही? भरपूर ताट आमचं भरलेलं, कधी न भरलेलं असतं एवढं आजच्या दिवशी असतं. पुण्याजवळ कोडीत नावाचं गाव आहे. त्या गावचे महाराष्ट्राचे प्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे, त्यांनी खूप सुंदर विडंबन केलं. ते म्हणाले, गुरुजी खूप सुंदर गातात बरं का. उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज लागला. आहे ना सगळ्यांचा उपास? उपवास आहे ना? फराळ शब्दच असा आहे की म्हणताना तोंड गरगरीत होते आमचं. हंगामानुसार फळफळावळ असतेच. बरं, उपास म्हटलं की ते सगळं आम्हाला लागतं त्या दिवशी. म्हणजे भगर असू दे, साबुदाण्याची खिचडी असू दे, शेंगदाण्याची आमटी. हा प्रकार असा आहे की कितीही होता भगरीत तो खपतो. आणि इतकं सगळं, म्हणजे किती वाट्या संपल्या त्याचं काही भान राहत नाही. सगळं कॉन्क्रीट जाम होतं एकदम.
आजच्या दिवशी, होतं की नाही? आणि एवढं करून चेहरा असा असतो, उपास आहे, काही गिळलंच नाही जणू. उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज लागला. उकडले बटाटे 6 एकटीसाठी, मोजिल्या खारका 10. किस नुसता केला पहा सखे ग बाई, उपास मज लागला. उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज लागला. दिवसभर सगळं झाल्यानंतर शेवटी हा उपास मज भोवला. जीव कासावीस झाला, नाहीच जमलं शेवटी. आणि मग दही भात मधुर चोपला सखे ग बाई, उपास मज लागला. त्यामुळे असा उपास काहीच कामाचा नाही. भगवंत हट्ट नाही करत हे सगळं माझ्यासाठी करा म्हणून. अहो, ज्या संसारामध्ये आम्ही स्वतः बांधले गेलोय तिथे भगवंत आम्हाला आठवत नाही. देवानी नाही आम्हाला बांधलं, सद्गुरूंनी नाही आम्हाला बांधलं, आम्ही स्वतःला बांधून घेतलं. सद्गुरू आणि भगवंत आम्हाला सोडवायला आलेत खरं तर. त्यामुळे इथे येऊन भक्तीच्या प्रांतामध्ये भगवंत बाजूला राहतो. प्रपंचामध्ये भगवंत कधी येतच नाही आमच्या. अत्यंत आवडीने प्रपंच करतो. आणि मग असं करता 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 जे काही मागणी याचना आम्ही करतो ना, ती फक्त प्रपंचिकच असते आमची. काय मागायचं? नामदेव महाराज इतकं आगळं वेगळं सुंदर विलक्षण मागणं मागतात. प्रश्न असा आहे, 2 प्रश्नांची उकल करून मी पुढे जाणार. संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी भगवंताकडे मागणं मागितलं. नामदेवांनीच काय, अनेक संतांनी मागितलं. तुकोबांनी मागितलं, ज्ञानोबरायांनी मागितलं. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, कल्याण करी रामराया जनहित विवरी, तळमळ तळमळ होतची आहे तुझा तूची सावरी. माऊलींचं पसायदान प्रसिद्ध आहे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असं म्हणणारे ज्ञानोबराय. जगाच्या कल्याणाकरता विश्वात्मक भगवंताकडे पसायदान मागतात. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळांची व्यंकटी सांडू दे, दुष्टांचा दुष्टपणा नष्ट होऊ दे म्हणाले. इतकं उदात्त. जगाच्या पाठीवर इतकं ताकदीचं मागणं कुणीच नाही मागितलं. मागणारा तितक्या ताकदीचा, देणारा सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. ज्ञानोबांचं मागणं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्यांचा अभंग आपण निरूपणाला घेतलाय त्या नामदेव रायांचं पसायदान प्रसिद्ध आहे. आकल्पायुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा. हे नामदेवांचं मागणं प्रसिद्ध आहे. प्रश्न असा आहे, संत का मागतात? जर संत आहेत तर ते मागतात का? मागायची गरज का पडते? कारण भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भगवंताला मला प्रिय भक्त कोण आहे याचं उत्तर भगवंत सांगतात ना. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा, सर्वारंभ परित्यागे यो मद्भक्ता समे प्रियः. अनपेक्ष, ज्याची कुठलीच अपेक्षा नाही. आणि भक्तीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे निष्काम, काहीच नको. सध्या मिशनपेक्षा कमिशनला जास्त महत्व आहे. निष्कामता भक्तीमध्ये नाही ना. त्यामुळे अशी निष्कामता ज्याच्याकडे आहे तो भक्त मला प्रिय आहे असं जर भगवंत म्हणतात तर संतांनी का मागितलं? त्याचं कारण मला असं पहिलं वाटतं की देवच मागे लागला, माग माग म्हणून. अहो, देवच मागे लागले, काहीतरी मागा, काहीतरी मागा. भानुदासांच्या मागे भगवंत लागले होते, महाराज काहीतरी मागा. पण भक्तीतलं सामर्थ्य भानुदास महाराजांचं असं होतं, ज्याला आपण ॲटिट्यूड म्हणूया नाही का, असं सुंदर कॉन्फिडन्स होता. म्हणाले, देवा मला काहीच नको, तुलाच काही हवं असलं तर तू माझ्याकडे घे मागून. तुला काही हवं असेल तर मागून घे. आणि भगवंत तिथे याचकाच्या भूमिकेमध्ये राहतात आणि आपल्या भक्ताला म्हणतात की मला तुमच्या कुळात अवतार घ्यायला, जन्म घ्यायला परवानगी द्या. मग भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार एकनाथ बाबा जन्म घेतात त्या कुळामध्ये. त्यामुळे काही नियम, वाचिक नियम आणि मानसिक नियम सांगत असताना संतश्रेष्ठ श्री नामदेवराय महाराज, पांडुरंग परमात्मा ज्यावेळी विचारतो, नामदेवा काहीतरी मागा, काहीतरी मागा, नामदेव महाराज पहिला नियम सांगतात भगवंतांना अभंगाच्या प्रथम चरणात. देह जावो अथवारा हो, देह जावो अथवारा हो, देह जावो अथवारा हो, देह जावो अथवारा.
वारा हो देह जावत वारा हो देह जावत वारा हो पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा पांडुरंगे दृढ भाव पांडुरंगे दृढ भाव चरण सोडी सर्वदा चरण सोडी सर्वदा चरण सोडी देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो देह अथवा राहो जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगे दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगे दृढ भाव चरणान सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वदा चरण न सोडी सर्वदा चरण सोडी सर्वा चरण न सोडी सर्वदा चरण न सोडी वाजवा वाजवा काटकसर नका करू बरं का आवडल्यानंतर दाद मनापासून आली पाहिजे आणि ती छान दिलखुलासपणे दिली गेली पाहिजे. टाळ्या वाजवा ना जोरदार. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. संतश्रेष्ठ नामदेवराय महाराज म्हणतात की देवा कायिक नियम सांगितला, माझा नियम आहे भगवंता, देह जावो अथवा राहो, माझा देह गेला तरी चालेल राहिला तरी चालेल फरक पडत नाही, पण देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, तुझ्या चरणांवरती तुझ्या नामाशी तुझ्या गुणांशी माझं सख्यत्व जुळलं गेलं पाहिजे भगवंता, मी तुझ्या अनुसंधानातच कायम राहिलो पाहिजे. ही नामदेव महाराजांची वाचिक नियमावली आहे, कायिक नियमावली आहे बरं का. कायिक तप देहाचं तप आहे की भगवंतासाठीच हा देह समर्पित करणार आहे. मना चंदनाचे परित्वा झिजावे समर्थ म्हणतात. देह या शब्दाचा अर्थच असा आहे यद्दहते नित्यम तद देहम, जो सतत जळतोय त्यालाच म्हटलंय देह. नामदेव महाराजांना माहिती आहे हा देह जाणार आहे, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काही आहे, संपणार आहे. नामदेव महाराज म्हणतात देह संपला तरी चालेल राहिला तरी चालेल, पण तुझ्याशी अनुसंधान आमचं असलं पाहिजे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, तो भाव आमचा तुझ्या चरणांजवळ दृढ असला पाहिजे. आणि असा देह यद्दहते नित्यम तद देहम. तुम्ही म्हणाल कुठे काय जळतंय, देह जळतो म्हटलं ना मी आता, तुम्ही म्हणाल कुठे काय जळतंय. आता
अजून थंडी म्हणावी अशी नाही सुरू झाली, पण आता हिवाळ्याचे दिवस सुरू होतील आणि काय जळतंय सांगताय? खरं आहे ना, जळतं बरं का. रोज आपण भोजनाला बसल्यानंतर भूक लागते, आतमध्ये अग्नी आहे प्रत्येकाच्या, तो अग्नी पेटलेला आहे, प्रज्वलित आहे, म्हणून आम्ही इथं बसलोय, चालतोय, उठतोय, फिरतोय. तो अग्नी एकदा विझला की लोक म्हणतात उचला, आहे की नाही? आज समाजामध्ये अशी मंडळी आहेत की देव आहे की नाही याच्यातच अडकलेली आहेत. अजून देव आहे की नाही याच चर्चा फिरतायत, पण देव आहे की नाही याच्यावर विचार करणाऱ्यांना बाबा महाराज सातारकर फार सुंदर सांगायचे. ते म्हणायचे, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, पण त्यांनी तुम्हाला मानलंय एवढं लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी तो आपल्याला मानणार नाही, त्या दिवशी आपल्या घरासमोर सुद्धा गर्दी जमेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे या देहामध्ये एक अग्नी आहे. डॉक्टरी शास्त्र त्याला जठराग्नी म्हणतंय. भगवंत म्हणतात, अहम वैश्वानरो भूत्वाम प्राणिनां देहमाश्रिताः. तो वैश्वानर अग्नी आहे. त्या अग्नीला आम्ही अन्नाची आहुती देतो. देहाचं भोजन काय आहे? अन्न हे देहाचं भोजन आहे, पण आत्म्याचं भोजन हे भजन आहे बरं का. भजन हे आत्म्याचं भोजन आहे. त्यामुळे देहाला आहुती आहे अन्नाची, मनाचं काय, आत्म्याचं काय, त्याला भजनाशिवाय पर्याय नाही. मग या देहाला अन्नाची आहुती आम्ही घालतो कुठपर्यंत? आतला अग्नी प्रज्वलित आहे तोपर्यंत. एकदा आतला अग्नी विझला की मग बाहेरचा अग्नी असतो. त्यामुळं बाहेरून पेटवण्याआधी, प्रज्वलित अग्नी करण्याआधी संत म्हणतात आतला अग्नी प्रज्वलित करूया. कुठला अग्नी? देहबुद्धीचा अग्नी. मी म्हणजेच देह आहे, ही जी धारणा आम्ही केली आहे ना आमच्या बुद्धीनी, तो मी म्हणजे देह नाहीये. या देहामध्ये असणारा मी कुणीतरी वेगळा आहे याची जाणीव करून घेणं आणि भगवंताशी तादात्म्य पावणं. तुकोबराय म्हणतात, देह नवे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. स्वामी स्वरूपानंद नावाचे संत आहेत पावसला कोकणामध्ये. ते म्हणतात, मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. माझं पण अहंता ममता संपून जावी, देहाची आसक्ती संपून जावी आणि आतला प्रत्यय व्हावा. मग आनंद काय मिळणार आहे हो? तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये, तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये. उपमेशी काय देऊ सुखा, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जी होती आच्छा दिली. आतली ज्योत प्रज्वलित होणं. आणि एकदा का ती ज्योत प्रज्वलित झाली की मग सोहिरोबानाथ म्हणतात, तेथे कैची दिवस राती, तयाविण नेत्रपाती हलवू नको रे. आणि अशा अवस्थेमध्ये तो प्रकाश आत्मचैतन्याचा जागृत व्हावा. मग देह गेला तरी हरकत नाही. आणि खरंय, झिजणं फार महत्वाचं आहे हो. शीर्यते यत शरीरम म्हटलंय, जे सतत झिजतंय त्यालाच तर शरीर म्हटलंय. 25व्या वर्षी जी देहाची अवस्था आहे ती 75व्या वर्षी नाही. नामदेव महाराज म्हणतात, मी देहाची नश्वरता मानतो, मला माहिती आहे देवा देह गेला तरी चालेल, पण तुझं अनुसंधान सुटता कामा नये. पांडुरंगी दृढ भावो. काय अवस्था होती? आजचा जन्मदिवस आहे नामदेव महाराजांचा. भगवंतावर नितांत प्रेम करावं, भगवंताशी बोलावं, खेळावं, नवे वेळ आली तर भांडावं सुद्धा भगवंतासोबत. जन्म झाला पंढरपुरामध्ये. गुणाई मातेला दृष्टांत झाला पांडुरंग परमात्म्याचा की माझ्या पंढरपुरामध्ये येऊन राहा. आणि मग गुणाई मातेनी हट्ट करावा की मला पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला ही सगळी मंडळी येतात. पंढरपुरामध्ये आल्यानंतर कार्तिक शुद्ध एकादशीचा म्हणजे आजचा दिवस, संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा जन्म. भगवंताच्या नामासाठी हा अवतार होता. नामाचाच प्रचार प्रसार पुढच्या काळामध्ये केला, म्हणून नाव सुद्धा ठेवलं नामदेव. असा भक्तीचा पताका भक्तीची हातामध्ये घेतली, जिला एक टोक होतं नामाचं, एक टोक होतं ज्ञानाचं आणि दांडा होता तो भक्तीचा. म्हणून धर्माची पताका असते बरं का, झेंडा पक्षाचा असतो. त्यामुळं धर्म पताका संतांनी हातामध्ये घ्यावी आणि अवघं भारत भ्रमण करावं. नामदेव महाराजांचं इतकं विलक्षण कार्य आहे. आजच्या दिवशी त्यांचं स्मरण नाही केलं, खरं तर त्यांचा अभंगही त्याच कारणासाठी घेतलाय, तर आपली मोठी चूक ठरेल. 5 वर्षाचे होते नामदेव महाराज, फक्त अलौकिक सिद्धी 5व्या वर्षी. आणि नामदेव गाथा म्हणजे स्वतःचं जणू काही आत्मचरित्र लिहावं नामदेव महाराजांनी, की ज्या पद्धतीने अनुभव व्यक्त करावे, कशा पद्धतीने भगवंत आपल्याशी बोलत होते, कशा पद्धतीने खेळत होते,
कशा पद्धतीने मी भगवंताशी भांडत होतो. 5व्या वर्षी अलौकिक सिद्धी प्राप्त करावी. नामदेव महाराजांनी सकाळची वेळ, दामाशेटी पहाटे उठलेत आणि नामदेव महाराजांना सांगतायत, उठवलं, नामया आजचा नैवेद्य पांडुरंगाला तू अर्पण कर बरं, मी गावाला चाललोय, परगावी चाललोय. पूर्वीची मुलं आई वडिलांचं ऐकायची. आता असं सांगावं लागेल या गोष्टी, म्हणून मी हात जोडून जिथं जाते तिथे माता भगिनींना सांगते, आपल्या लेकरांना कीर्तनाला घेऊन या. काळाची खूप मोठी गरज आहे ती, खूप मोठी. आमच्या पोरांच्या आयुष्यात दुसरं काही नसतं. सकाळी टीव्ही, दुपारी टीव्ही, संध्याकाळी टीव्ही, रात्री टीव्ही, नाहीतर मग मोबाईल हातामध्ये आहे. या पलीकडे जाऊन जीवनाचं तत्वज्ञान संतचरित्रांच्या माध्यमातून कळायचं असेल तर या धर्ममंडपाखाली लेकरांना घेऊन आलंच पाहिजे, यावंच लागेल आपल्याला. नामदेव महाराज कधी कळतील आम्हाला? 5 वर्षाचे होते नामदेव महाराज. आई वडिलांनी सांगितलं, नामय्या देवाला नैवेद्य अर्पण करायचंय तुला. ऐकलं. 5 वर्षाचे होते. आईच्या मागे पहाटे बसणं लागले. आई आई लवकर लवकर, पांडुरंगाला भूक लागली असेल, त्याच्याही आधी मला भूक लागली आहे, लवकर जेवायला दे, लवकर नैवेद्याचं ताट तयार कर. गुणाई मातेनी तयार केलं नैवेद्याचं सुंदर ताट आणि केळीच्या पानाने झाकून दुडू 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 धावत राऊळामध्ये आलेत नामदेव महाराज. पांडुरंगाच्या समोर उभे राहिले, मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं. करा सुरुवात म्हणले, आता करा सुरुवात देवा. तर एवढ्या अर्जवानी देव उठणार आहे का हो? देव जेवणार आहे का हो? इथं माणसातल्या माणसाशी आम्हाला नीट वागता येईना, बोलता येईना. पाषाणातला देव आमच्याकडून कधी उठणार? पण नामदेवांचा अर्जव काय होतं? देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. भगवंता पांडुरंगा, रोज माझे वडील येतात. किती वय आहे? 5 वर्षाचं वय आहे फक्त. आपल्या घरातलं आठवून बघा, 5 वर्षाचं लेकरू. 5व्या वर्षी नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगा माझे वडील आज गावी गेलेत, रोज ते येतात आणि आज मी आलोय, म्हणून हे बघ बऱ्या बोलानं पटकन जेवण कर, उशीर झालाय, मी लवकर उठलोय तुला नैवेद्य द्यायचा म्हणून. जेव रे बाबा, उशीर करू नको. सगळे उपाय करून झाले तरी पांडुरंग हलेना, बोलेना, उठेना. आणि एक क्षण असा यावा, तितिक्षा काय असते, निष्ठा काय असते आणि दृढ भाव काय असतो. पांडुरंगी दृढ भावो काय असतो? नामदेव महाराज म्हणतात, देवा जर आता जेवला नाहीस ना बऱ्या बोलानं, तर इथं या पायरीवर डोकं आपटून जीव देईन म्हणाले. आणि धावले ना. पायरीवर डोकं आपटणार, लागलंच नाही डोक्याला. मऊसर हात डोक्याखाली लागला आणि गाभाऱ्यातनं आवाज आला, नामदेवा दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज हुशार होते. नामदेव महाराज म्हणले, पांडुरंगा दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास? बोललास? चल चाटून पुसून स्वच्छ कर. सगळं ताट स्वच्छ करायला लावलं देवाला आणि रिकामं ताट घेऊन नामदेव महाराज घरी येतात. गुणाई माता सांगते, नामया एवढा धीर नाही का रे धरवला कार्ट्या? सगळं संपवलंच नैवेद्याचं ताट. आई मला भूक लागली, लवकर जेवायला वाढ. गुणाई माता म्हणते, अरे जेवलास ना तिथे? नाही ग आई, ज्याच्यासाठी होतं तो जेवलाय. कोण? देव जेवला? हो आई, देव जेवला. नामदेवा खोटं बोलायला लागलास का रे? अगं आई नाही ग बाई, ज्याच्यासाठी होतं तो जेवला. कोणी बघितलं? अगं कुणी कशाला बघायला पाहिजे? या या डोळ्यांनी मी ग पाहिला, या या डोळ्यांनी मी ग पाहिला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला. या या डोळ्यांनी, या या डोळ्यांनी मी ग पाहिला, या या डोळ्यांनी मी ग पाहिला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला. आई देव जेवला आणि 5व्या वर्षी भगवंतांनी यांच्याकडून जेवण करावं. आपल्याकडून जेवतात का? कधी कोणी जेवलंय बघा, आठवून बघा. आपण देवासाठी कधी रडलोय देव जेवत नाही म्हणून? नामदेव महाराज रडले. दृढ निष्ठा होती, दृढ भाव होता. आपण मूल रडलं, जेवलं नाही तर रडू एखाद्या दिवशी.
आपलं पोटचं पोर जेवलं नाही ना महिला वर्ग, आपल्याला वाईट वाटतं की नाही? खरं सांगा. पण देवच जेवला नाही म्हणून आपण रडतोय का? नाही ना, नाही रडत आपण. देव जेवला म्हणून रडत नाही. नामदेव महाराज रडले देव जेवत नाही म्हणून. संत रडले भगवंतासाठी आणि अत्यंत आर्त स्वराने प्रार्थना करावी भगवंतांची, तेव्हा भगवंताला यावं लागायचं. पाषाणातलं चैतन्य जाग करण्याचं सामर्थ्य संतांकडे होतं. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. श्रोते हो, पायरीवरच्या एका फुलानी भगवंतांच्या गळ्यातल्या हारातल्या एका फुलाला प्रश्न विचारला, का रे बाबा, अरे आपण एकाच माळ्याच्या मळ्यात उगवलो, एकाच झाडाला होतो, एकाच टोपलीतनं इथं आलो, पण तुझं भाग्य, तू देवाच्या गळ्यात आणि मी देवाच्या पायरीवर, सगळे तुडवून जातात मला. देवाच्या गळ्यातल्या त्या हारातल्या फुलांनी उत्तर दिलं, बाबा रे तुझं खरं आहे, मी देवाच्या गळ्यात आहे आणि तू पायरीवर पडलास, पण देवाच्या गळ्यात इथं विराजमान होण्याकरता माझं काळीज आरपार करायला लागलं रे. मला सगळी सुई माझ्या काळजातनं घालून घ्यावी लागली. महाराजांचा अभंग आहे, साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे. देह जावो अथवा राहो ही अवस्था असेल तर भगवंत आपलंसं करून घेतल्याशिवाय राहत नाही. आणि मग एकदा त्या चरणांची आसक्ती किंवा त्या चरणांचा आनंद मिळाला तर परिणाम काय होतो? नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. चरण सोडी सर्वथा तुझी आण पंढरीनाथा. शपथ घेतली देवाचीच, देवा आता तुझे चरण सोडणार नाही. आता तू गवसलास, तू प्राप्त झालास, आता तुला सोडणार नाही. जनी म्हणे बा विठ्ठला आता जीवेन सोडी तुला. ही जनाबाईंची पण अवस्था होती. काय आहे असं त्या चरणा सुखामध्ये? काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझं देवा. तुलाच माहिती नाही तुझ्या इथे काय आनंद आहे. का उभा राहिला देव विटेवर? भक्तांच्यासाठी तिष्ठत उभा राहिला. आणि प्रेमाचा भुकेला असलेला भगवंत, त्या भगवंताची ओढ खऱ्या संतांना लागली. त्या चरण सुखासाठी सगळी मंडळी आषाढी कार्तिकीची वाऱ्या करू लागली भगवंताला बघण्याकरता. काय आहे असं त्या भगवंताच्या दर्शनामध्ये काय मिळालं? नाथबाबांनी फार सुंदर सांगितलं. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे, प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगो काय गे,
तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळा गे तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळा गे तुळशी माळ गळा कस्तुरीचा टिळा तुळशी माळ गळा कस्तुरीचा टिळा तुळशी हार गळागे कस्तुरीचा टिळा गे भक्त कृपेची माय गे ओळखिली विठाई गे एका जनार्दनी विटे जोडियले पाय गे चरण न सोडी सर्वथा नाथांनी काय केलं एका जनार्दनी विटे जोडियले पाय गे तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळा गे संतांनी सांगितलं जसं एखाद्या भ्रमराला त्या कमळाला कळत नाही माझ्याकडे काय आहे पण भ्रमराला कळतं कुमुदिनी काय जाणे परिमळ भ्रमरा सकळ भोगीतासे कुमुदिनी काय जाणे भगवंतांच्या चरण सुखामध्ये नेमकं काय आहे सगळ्या सुखांचा आगर असलेला परमात्मा त्याच्या चरणाचं वेड संतांना लागलं म्हणून आता तुझे चरण सोडणार नाही नामदेव महाराज म्हणतात चरणन सोडी सर्वथा आण शपथ त्याचीच घेतली आण तुझी पंढरीनाथा देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो नेदी संसार व्यसनी पडो नेदी संसार व्यसनी पडो नेदी नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा नाथांचं मागणं आहे आज या कायिक आणि वाचिक मानसिक मागण्यामध्ये नियमामध्ये संतश्रेष्ठ नामदेव महाराज सांगतात हा मानसिक नियम आहे बरं का चरणन सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा या मनानी धाव कुठं घेतली पाहिजे तुकोबराय सांगतात मना तेथे धाव घेई 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 राही विठोबाचे पायी मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख धाव घेई राही विठोबाचे पायी मना तेथे धाव घेई राही विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख मना तेथे धाव घेई 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 राही विठोबाची माई राही विठोबाची पायी डोळे तुम्ही घ्याले सुख डोळे तुम्ही घ्याले सुख घ्याले सुख डोळे तुम्ही घ्याले सुख घ्याले सुख घ्याले सुख
जीवनामध्ये न्यूट्रल, बॅलन्स्ड, समतोल राहू शकू का? सुखी संतोषान यावे, माऊलींची ओवी आहे, दुःखी विषादान भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. खूप सुख आलं आम्ही हुरळून जातो आणि खूप दुःख आलं की आम्ही तेवढेच खचून जातो. म्हणून जुनी लोक म्हणायची, भिंतीवर एक वाक्य लिहून ठेवावं, हेही दिवस जातील. म्हणले सुखामध्ये हे वाक्य आम्हाला जाणीव देईल, खबरदार फार उड्या मारू नका, हेही दिवस जातील. आणि दुःख आलं की तेच वाक्य आम्हाला आधार देईल, काळजी करू नका, हेही दिवस जातील. मग ही जीवनाकडे बघण्याची एक समतोल दृष्टी, समदृष्टी ज्यांनी आम्हाला दिली, ज्यांची उपासना संतांनी केली, असा भगवंत सुद्धा उभा कसा आहे हो? कसा उभा आहे? तोची एक दाता दानशूर, विटेवरी ज्याची समान, समपाऊल ठेवून उभा आहे. जगाकडे समदृष्टीने पाहतोय, आम्हाला सुद्धा समतेची शिकवण देतोय आणि समदृष्टीने आम्हाला प्रत्येक गोष्टीला समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तेथे माझे हरी वृत्ती रव. तेथे माझी वृत्ती रव. आणि कन लगे माईक पदार्थ. आणि कन लगे माईक पदार्थ. तेथे माझे हारी वृत्ती राव. तेथे माझे हारी वृत्ती राव. आणि कन लगे माईक पदार्थ. भगवंत समदृष्टी ठेवून, विटेवर समचरण ठेवून उभा आहे. मग आम्हाला सुद्धा जीवनाकडं समत्वानी पाहता यावं आणि हा समतेचा, ममतेचा दृष्टिकोन आम्हाला संतांनी दिलाय. म्हणून संतपर प्रकरण संतांनी लिहिली, संतांचं महात्म्य सांगितलं. आणि आम्ही ज्या सुखाच्या शोधात आहोत ते सुख आम्हाला प्रपंचात मिळणार नाही, म्हणून सुखाचा खरा पत्ता संतांनीच आम्हाला दिला आणि जीवन सुंदर परिपूर्ण करण्याचा एक मार्ग आम्हाला सांगितला. तुकोबरायांना विचारलं, महाराज आयुष्यामध्ये तुम्ही एक काळ प्रपंच सुख अनुभवलं, प्रचंड श्रीमंती होती, घरामध्ये रांग असायची लोकांची, तुका शेठ म्हणायचे लोक. प्रचंड श्रीमंती, बोल्होबा आणि आई कनकाईचे हे सुपुत्र. महाराष्ट्राच्या भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचं युती पर्व ज्यांनी गाथेच्या रूपाने मांडलं असे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय, हे सगळे संत यांना विचारावं, महाराजांच्या घरी प्रचंड श्रीमंती पण बघता बघता दारिद्र्य आलं ना. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोरही धाके. चोर सुद्धा 10 वेळा विचार करेल म्हणले आमच्या घरात येताना, कारण इतकं दारिद्र्य ओसंडून व्हायला लागलं. 12 वर्षाचा दुर्गादेवीचा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळाचं सावट आमच्या घरावर पडलं. प्रचंड अन्नान्न दशा झाली सगळ्या महाराष्ट्राची. त्यामध्ये महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुर्दशा, बरी या दुष्काळे पीडा केली. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरं झालं देवा. आपल्याला असं वाटतं का हो, जरा काही बिनसलं की आम्ही देवावर खापर फटतो, पण देवाला असं नाही म्हणत की देवा बरं झालं, बरं झालं. जो संसार तापे तापला तोची परमार्थी भला, हा न्याय आहे. संसाराचे चटके सहन करायला मिळाले की तो इकडे येतो, असा तसा नाही येत. सगळंच छान असताना मनुष्य इकडे येऊ इच्छित नाही. जरा कुठे बिघडलं की आमची पावलं धर्माकडे, देवाकडे, उपासनेकडे, भक्तीकडे वळतात. म्हणून मी नेहमी असं म्हणते, आम्ही भक्तीच्या प्रांतात फार लबाड माणसं आहे, फार लबाडी करतो आम्ही. संतांनी सांगितलं, हेची दान देगा देवा. आम्ही थोडंसं काहीतरी करून म्हणू, हेची दान देगा देवा, लाखभर रुपये पगार व्हावा. सध्या पॅकेजची भाषा आहे नाही का. मी कुठल्या क्षेत्राला नावं नाही ठेवत आहे, पण आम्ही ऐहिकातलं मागणं मागतो. पण संतांचं जीवन अत्यंत सुंदर अशा उदात्त तत्वज्ञानाने भरलेलं आहे, भारलेलं आहे. म्हणून आम्ही ज्या सुखासाठी धडपड करतो ते सुख संतांना मान्य नव्हतं, कारण ते सुख भासमान आहे,
भ्रमयुक्त आहे आणि खोटं आहे हे त्यांना कळलं होतं. म्हणून महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सांगा ना, तुमचं सुख कुठं आहे, कशाने जीवन परिपूर्ण होईल. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळशीहार गळा कासे पीतांबर, तुळशीहार गळा कासे पीतांबर. तुळशी हार गळा वाचे पीतांबर, तुळशी हार गळा वाचे पीतांबर, पीतांबर. सुखाचा पत्ता दिला तुकोबरायांनी. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. माझं सुख भगवंताला पाहण्यामध्ये आहे आणि मग अशाच पद्धतीने माझं जीवन खऱ्या अर्थी परिपूर्णतेला पोहोचणार आहे. मी योग्य त्या सुखाचा मागोवा घेणार आहे. मग आता तुमच्या माझ्या जीवनाकडे थोडंसं आपण आपल्याकडे बघितलं. आपल्याला देव कधी शोधायचा हो, देव कधी मिळायचा हो, आपण आपल्यालाच शोधण्यात कमी पडतोय. म्हणून आमचं जीवन परिपूर्ण होण्याकरता जन्माला आलेला जीव अपूर्ण आहे. तत्वज्ञानी संत हे परिपूर्ण आहेत. हं? परिपूर्ण असलेलं ब्रह्म संतांनी आपलंसं केलं म्हणून अपूर्ण जीव परिपूर्ण झाला आणि अतिशय सुंदर अशा मार्गपथावरती उत्थानाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. तसं आमचंही जीवन पूर्णत्वाला व्हावं यावं याकरता कुणाच्या सहवासात गेलं पाहिजे आणि आमचं जीवन नेमकं कशा पद्धतीने साकारलं गेलं पाहिजे याचा खुलासा तुकोबरायांनी करून दिला आणि त्याकरता अत्यंत सुंदर अशी पवित्र उपमा वापरली अभंगाच्या प्रथम चरणात. अमृताची फळे अमृताची वेली, 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 अमृताची फळे
अमृताची फळे अमृताची वेली विठ्ठल 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 अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाचीही ऐसियांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाची या. अतिशय सुंदर अशी उपमा तुकोबराय देतात संतांना परिपूर्ण जीवनाला. बरं का, अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाचीही. महाराजांचं म्हणणं आहे अमृताच्या वेलीला अमृताचंच फळ येतं आणि त्याच प्रकारच्या बीजाचा उत्तरोत्तर विकास होत राहतो. जागे आहेत ना आपण सगळे. वेल कुठली आहे? अमृताची. वेल अमृताची आहे, मग फळही कारल्याचं येईल का? नाही ना, अमृतासारखंच येणार आहे. मग अशी वेल असेल तर बीज अमृताचा असेल आणि त्याच बीजाचा उत्तरोत्तर विकास होत राहणार आहे. संतांचं जीवन किंबहुना त्यांच्या सगळ्या पिढ्या या अमृतमयी होत्या. तुकोबारायांची पिढी काही साधी सुधी नाही हो. 8 पिढ्यांची परंपरा महाराजांची विठ्ठल भक्तीची. विश्वंभर बाबा आणि अमाई माता, विश्वंभर बुवा त्यांच्यापासून सुरू झालेली महाराजांची ही परंपरा 8 पिढ्यांची. आणि मग बोल्होबा आणि आई कनकाईच्या पोटी तुकोबाराय जन्माला येतात, ज्या पिढ्यांमध्ये अखंड विठ्ठल वारी आहे, अखंड विठ्ठलाची भक्ती आहे, नामस्मरण आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या मागे अनेक पिढ्यांची परंपरा आहे. म्हणून नामदेव महाराज सुद्धा म्हणतात आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. ही कुळच्या कुळ भगवत भक्तीमध्ये समर्पित झाली. जगाला अतिशय सुंदर असा कित्ता दिला आदर्शाचा. त्यामुळे महाराजांना विचारलं, महाराज तुमचं काय हो? महाराज म्हणतात माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमच्या वाड वडिलांची कृपा आहे. आमच्या घरामध्ये असंच बीज उत्तरोत्तर विकसित होत गेलं की जिथे सुसंस्कार आणि अतिशय सुंदर अशा सद्भावनेचं आदर्शांचं शिक्षण आम्हाला मिळालं. त्यामुळे आमच्या वाडवडिलांनी आमच्यासाठी प्रॉपर्टी म्हणून काय ठेवलं असेल तर विठ्ठलाचं नाम, इस्टेट म्हणून काय ठेवलं असेल तर विठ्ठलाचं नाम आहे. आज तुमचं आमचं वेगळं आहे. आम्ही आमच्या पोरांना आम्हाला जे मिळालं नाही ते सगळं मिळावं म्हणून मागायच्या आधी आम्ही त्यांना देतो. आणि ते पोरग थोडंसं जरा चटकपटक बोलायला लागलं, थोडासा मोठा झाला की आपल्याच बापाला आपल्याच आईला विचारतो तुम्ही आमच्यासाठी काय केलं? खरं सांगा. तुकोबारायांना विचारावं. महाराज ठामपणे सांगतात माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. याला म्हणायचं अमृताचं फळ, याला म्हणायचं अमृतमयी जीवन. अनेक लोकोत्तर महापुरुषांनी या महाराष्ट्राच्या भूमीला किंवा या देवभूमीला आपल्या सद्विचारांनी सिंचित केलंय. ही भूमीच देवांची आहे, ही भूमी संतांची आहे. आणि इथे सद्विचारांचं सिंचन झालं. आमच्याकडे पाश्चिमात्यांचा एवढा प्रभाव झालाय की आम्ही भरकटल्यासारखे जगतोय. आता शिक्षण पद्धती आमची बदलली आहे. इंग्रज जेव्हा भारतामध्ये पहिल्यांदा आले ना त्यावेळी लॉर्ड मेकॉले नावाचा शिक्षणतज्ञ इंग्रजांच्या बरोबर इथे आला होता. तो भारतामध्ये फिरला आणि त्यांनी त्याच्या भाषणात असं सांगितलं की मला भारतीयांच्यामध्ये एकही गरीब किंवा भिकारी माणूस दिसलाच नाही म्हणाले रस्त्यावर. गुलामी यांच्या रक्तात नाहीये म्हणाले. आणि इथं आपल्याला सत्ता करायची, इथं आपल्याला राज्य स्थापन करायचंय तर पहिली गोष्ट काय करावी लागेल म्हणाले भारतातली शिक्षण व्यवस्था आपल्याला बदलायला पाहिजे. म्हणून शिक्षणाचा हेतू नाही धर्मसंस्कृतीचा, धर्मसंस्कृती बुडवावी हेतू इंग्रजांचा. आले बरं, इंग्रजच आले का हो? सगळे आले होते. शक आले, हून आले, पोर्तुगीज आले, डच आले, अनेक मंडळी आली. मुघली आक्रमण झाली, सुलतानी आक्रमण झाली. आमचा राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवायचा या लोकांनी प्रयत्न केला. असंख्य प्रकारचा छळ भारतवासियांचा केला आणि आम्हाला गुलाम बनवून ठेवलं. हजारो वर्षांची परंपरा. मग या गुलामीच्या अंधकारातनं आमचं उच्चाटन व्हावं, आम्ही बाजूला पडावं, स्वत्वाची जाणीव व्हावी हे कायम आमच्या संतांना वाटलं हो. 12व्या शतकामध्ये माझ्या ज्ञानोबा माऊलींनी इथं भक्तिविद्येचा ब्रह्मविद्येचा सुकाळ केलाय ज्ञानेश्वरीच्या रूपाने. तुकोबारायांची गाथा या मातीत फुलली आहे. नामदेव महाराज याच मातीमध्ये पांडुरंगाला सांगतात तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, सर्वभूती असलेलं परमात्म तत्व, वासुदेवम सर्वमिती, हे तो समस्त हि श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा वोतला भावो, आणि भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची.
ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगताना माऊली म्हणतात, सगळ्या जगामध्ये ज्याला जो जो वासुदेवालाच पाहतो, जो भगवंतालाच पाहतो, आपण पाहतो का? आमचं जीवन अमृतासारखं कसं घडेल सांगा ना. संतांनी व्यापक दृष्टीने जगाकडे पाहिलं, माझ्यात विठ्ठल आहे तसा तुझ्यातही विठ्ठलच आहे. आपण हे समजत नाही म्हणून आपण म्हणतो तुला बघून घेतो. 25 वर्षापूर्वीचं दुखणं आम्ही 25 वर्ष असं डोक्यात कचऱ्यासारखं साठवतो. एखाद्याबद्दल प्रचंड राग, प्रचंड द्वेष, प्रचंड ईर्ष्या, आणि या सगळ्यांचं बनून आमचं डोकं, ते डोकं आहे तिथं बुद्धी आहे, आम्ही त्याला डस्टबिन बनवून टाकलं. कचरा पेटी जणू काही आहे की काय. मग या सगळ्याचा निचरा व्हावा, शुद्धता आणि पावित्र्याने जीवन भरलं जावं, भारलं जावं. मनोहि द्विविधम प्रोक्तम शुद्धम च अशुद्धमेव च, अशुद्धम काम संकल्प शुद्धम काम विवर्जितम. शुद्ध मनाचा उत्थान व्हावं किंवा शुद्ध मनाचा उगम व्हावा आणि ते शुद्ध सात्विक मन भगवंताच्या चरणावर जावं, ही संतांची अपेक्षा आहे तुमची माझ्याकडून. आमचं जीवन सुद्धा अमृतासारखं घडावं, आमच्या जीवनाला सुद्धा परिपूर्ण अवस्था प्राप्त व्हावी, आम्ही देवस्वरूप व्हावं, म्हणून संतांनी, तुकोबरायांनी संतांचं जीवन आमच्या समोर ठेवलंय. आणि जीवन समोर ठेवत असताना बघा, आपण एखादा माणूस कसा आहे हे सांगत असताना त्याला एखादी उपमा देतो. उपमा म्हणजे माहिती आहे ना, उपमा खायचा नाही. मराठी भाषेतला व्याकरणशास्त्रातला एक अलंकार आहे उपमा. का उपमा द्यायची? एखादा माणूस कसा आहे हे सांगताना आपण एखाद्या वस्तूची, एखाद्या गोष्टीची उपमा त्याला देतो. संत कसे आहेत हे सांगताना तुकोबरायांनी उपमा वापरली पहिल्या चरणामध्ये, अमृत. संत अमृतासारखे आहेत. म्हणाले चंद्राची उपमा देता आली असती पण नाही दिली, चंद्राला डाग आहे म्हणाले. सूर्याची उपमा देता आली असती पण सूर्य ताप देतो. कल्पतरूची उपमा देता आली असती, कल्पवृक्षाची उपमा देता आली असती, पण इच्छित मनोकामना इच्छा केली तर कल्पवृक्ष पूर्ण करतो. पण संत काय करतात माहितीये का? पाप ताप दैन्य जाई उठा उठी, पाप ताप दैन्य जाई उठा उठी, पाप ताप दैन्य जाई उठा उठी, पाप ताप दैन्य जाई उठा, जाहलिया भेटी, जाहलिया भेटी हरिदासाची, जाहलिया भेटी हरिदासाची. पाप ताप आणि दैन्य या तीनही गोष्टी फक्त संत दर्शनाने निघून जातात. म्हणून संतांना अमृत अशी उपमा दिली, जे सर्वोच्च, सुप्रीम क्वालिटी ज्याला म्हणायचं, सर्वोच्च, सगळ्यात सुंदर काय असतं, ज्याच्यासाठी याच भोलेनाथांनी, अतिशय सुंदर असा याच भोलेनाथांच्या साक्षीने प्रसंग घडला. समुद्र मंथन झालं देवदैत्यांचं, मंदराचल पर्वताचं रवी केला, वासुकी सर्पाची दोरी केली आणि भगवंतांना आणि देवांचं आणि दैत्यांचं समुद्र मंथन झालं. त्याच्यातून अनेक रत्न बाहेर आली, 14 रत्न या समुद्र मंथनातून बाहेर आली. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, मी म्हणणार नाही, काळजी करू नका, लगेच अगदी सगळ्यांना आपलं आपलं आठवलं असेल नाही का. 14 म्हणजे आपण आता अभ्यास पूर्ण पद्धतीने जर बघायचं झालं तर आपल्याला ही 14 रत्न कुठं मिळतात तर म्हणे मंगलाष्टकात ऐकायला मिळतं. ही सगळी समुद्र मंथनातनं 14च्या 14 रत्न बाहेर पडली. त्याच्यामध्ये हलाहल असं विष नाही का, जहरी विष बाहेर पडलं. ते भगवान भोलेनाथांनी प्राशन केलं, आपण ऐकलं, आणि त्यातून अमृत बाहेर पडलं. त्या अमृताला प्राप्त करण्याकरता सगळ्यांच्या मध्ये भांडणं, देवदैत्यांच्या मध्ये, आणि मग भगवंतांना मोहिनी अवतार घ्यावा लागला या प्रसंगामध्ये. मग ते अमृत देवांनाच प्रदान व्हावं, देवांनाच प्राप्त व्हावं, याकरता किती मोठा सगळा घाट घालावा लागला. मग हे अमृत दुर्लभ आहे, हे अमृत दुर्मिळ आहे, पण संतांकडे बघावं, अमृताचा साठा आहे जीवनामध्ये. संतांच्या सहवासात गेलो, आपलं जीवन अमृतासारखं पवित्र होणारे, मधुर होणारे, मांगल्यमय होणारे. म्हणून म्हणाले अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचीही. अमृतासारखं जीवन जेव्हा असतं त्यावेळी निर्माण होणाऱ्या पुढच्या पिढ्या सुद्धा अमृत प्रदानच, अमृतमयच असतात. या देशामध्ये असा एक संन्यासी होऊन गेला, योद्धा संन्यासी असं त्यांना म्हटलं जातं. योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो, पण असं एकच अलौकिक विभूतिमत्व होतं की जे योद्धाही ठरले आणि जे संन्यासीही ठरले. हिंदू धर्माचं तत्वज्ञान जगाच्या पातळीवर जाऊन अमेरिकेतल्या शिकागो धर्म परिषदेमध्ये
अमेरिकेतल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो असं म्हणून विश्वबंधुत्वाचं नातं सगळ्या जगाला सांगणारे लहानपणीचे नरेंद्र आणि मोठेपणीचे स्वामी विवेकानंद. काय असते अमृताची वेल, काय असतं अमृताचं फळ? घराघरातल्या एखाद्या मातेनी कित्ता घ्यावा या आदर्श मातांचा. भुवनेश्वरी माता असं आईचं नाव होतं. 5 वर्षाचे होते नरेंद्र आणि 5व्या वर्षी नरेंद्राच्या वाढदिवसाचा दिवस होता. आता आपल्याकडेही वाढदिवस करतात नाही असं नाही, आमचं जीवन अमृतासारखं आहे, त्याच्याही पेक्षा छान आहे. आम्ही वाढदिवस करतो. परवा एका ठिकाणी वाढदिवस करताना पाहिला छत्रपती महाराजांचा, शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याच्यासमोर एक 15-20 गाड्या, बाईक, 2 व्हीलर आणि मोठा केक आणला होता. तलवार आणली होती केक कापायला, नाही का? छत्रपतींनी ही तलवार हातात घेतली, भवानीचं अधिष्ठान त्या तलवारीला दिलं. शत्रूची मुंडकी उडवण्याकरता जी तलवार वापरली, गुलामीचा अंधकार दूर करण्याकरता जी तलवार वापरली, त्यांनी आमची पिढी आता केक कापायला लागली. मग आम्ही खरंच आमचं अधपतन आहे की खरंच ऊर्ध्वगामिनी वाटचाल आहे याचा विचार करायला लागेल. आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो, आम्हीही वाढदिवस करतो, पण आमच्याकडचे वाढदिवस कसे असतात मी सांगत नाही, जाऊ दे, आता सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण या नरेंद्राच्या वाढदिवसा दिवशी भुवनेश्वरी मातेनी ओवाळायला घेतलं, औक्षण करायला घेतलं, घरी गोडधोड बनवलं, मस्तपैकी सगळे मित्रमंडळी जमले आणि त्या मित्रमंडळींनी आपापसात चर्चा केली. ए मोठेपणी तू कोण होणार रे? दुसऱ्यांनी विचारलं, ए तू कोण होणार रे? म्हणलं माझे वडील डॉक्टर आहेत, मी डॉक्टर होणार. माझे वडील इंजिनियर आहेत, मी इंजिनियर होणार. माझे वडील शिक्षक आहेत, मी शिक्षक होणार. असं सगळी चर्चा चालू असताना या पठ्ठ्यावर पाळी आली आणि याला विचारलं, तू मोठेपणी कोण होणार रे? तू मोठेपणी कोण होणार? त्यावेळी या पठ्ठ्याने नेमकं असं उत्तर दिलं, मी मोठेपणी घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. उत्तर होतं, मी मोठेपणी घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. आणि उत्तरेकडचा एक शब्द आहे, त्याला कोचमन असं म्हणतात. कोचमन, टांगा जो हाकतो ना, आणि त्या टांग्याचा तिकडचा शब्द आहे बग्गी. बग्गी म्हणतात, कारण त्याच्यामध्ये जो घोडा हाकणारा माणूस आहे तो असा उंचावर असतो आणि मागे पाहुणा जो कोण बसणार आहे तो खाली असतो उंचीने. या 5 वर्षाच्या नरेंद्रांनी आपल्या वडिलांना पाहिलं होतं कोर्टात जाताना सुटाबुटात जातात. तो इंग्रजांचा पोशाख असल्यामुळे तो आवडत नव्हता, पण ज्या घोड्याच्या गाडीत बसून जात होता तो गाडीवाला जो होता ना, त्याचा पोशाख लालबुंद, त्याचा सुरवार, त्याचा झब्बा सुरवार, त्याचा लालबुंद फेटा, लांब मिशा त्याच्या, आणि त्याला बघून नरेंद्राला वाटायचं मला कोच बनवायचंय. वडिलांना सांगितलं मी मोठा झाल्यावर घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. आता इथे आपल्यातला एखादा वडील बाप असता तर त्यांनी काय केलं असतं? कानपटात खाल्ली असती त्या पोरांनी. म्हणाले असते तुझा बाप वकील आहे आणि तू टांगेवाला होणार, काहीच वाटत नाही तुला. पण मायबाप काय असतात, अमृताची वेल काय असते बघा. भुवनेश्वरी माता सांगते, बाळा तुला टांगेवाला व्हायचंय ना? हो, माझी काही हरकत नाही. पण घरामध्ये मोठा एक फोटो होता, चित्र होतं. कुरुक्षेत्रावर भगवान गोपालकृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारे, आणि ते चित्र नरेंद्राला 5व्या वर्षी दाखवलं. आणि भुवनेश्वरी माता म्हणतात, बाळा मोठेपणी मी, बाबा मोठेपणी मी, ऐटीत बसूनीच बग्गी हाकणार, हरकत नाही बाळा अर्जुन रथीचा तू कृष्ण होणार. तू काय कर, तुला टांगेवाला व्हायचंय ना? हो, पण तुझ्या घोड्याच्या गाडीमध्ये फक्त अर्जुनाला बसव, अर्जुनाचं सारथ्य करणारा गोपाळ कृष्ण हो माझ्या राजा. इतकं सुंदर जीवन तत्वज्ञान आणि सोपं एक माता आपल्या लेकराला देऊ शकते आणि अमृतासारखं जीवन घडवू शकते. विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीच्या पोटी ही 4 लेकरं जन्माला आली ना, ही अमृताची वेल होती. म्हणून अमृताची फळं या घरात जन्माला आली. अमृतासारखं जीवन झालं. अमृताची संजीवनी या महाराष्ट्रामध्ये उतू गेली. ज्या दिवशी पैठणच्या ब्रह्मवृंदांनी निर्णय दिला होता सगळ्यांना की लेकरांना जर संन्याशाची पोरं म्हणून विटंबना नको असेल, जीवन चांगलं जगायला हवं असेल, तर आई बापाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी ब्रह्मवृंदांच्या समोर हात जोडतात आणि सांगतात, भूदेव आपला निर्णय आम्हाला मान्य आहे. देहांत प्रायश्चित्ताची तयारी केली. आपल्या 4ही लेकरांचा निरोप घेतला. झोपलेल्या अवस्थेमध्ये मातेचं मन पुढं जात नव्हतं, पाऊल पुढं जात नव्हतं. एकीकडे पतिधर्म होता आणि एकीकडे वात्सल्य ओसंडून वाहत होतं. आपल्या लेकरांकडे यावं. निवृत्तीनाथांच्या डोक्यावरनं हात फिरवला. निवृत्तीनाथ उठून उभे राहिले, जागे झाले. म्हणले, निवृत्ती तू मोठा आहेस, आम्हाला जावं लागेल. तुझ्या 3ही भावंडांना तू सांभाळ. अमृताचं बीज कसं असतं, अमृताची फळं कशी असतात. तू मोठा आहेस ना,
तुला या तुझ्या 3 भावंडांना सांभाळावं लागेल. म्हणून निवृत्तीनाथांना शांत केलं, समजावलं. ही 3ही लेकरं झोपलेली आहेत, सोपान काका, आमचे मुक्ताई, ब्रह्मचित्कला आणि ज्ञानदादा. तिघांच्याही डोक्यावरनं हात फिरवला, पांघरुणं सरळ केली आणि जड अंतःकरणाने आईसाहेब निघून गेल्या. निबिड अंधकारामध्ये, रात्रीच्या त्या अंधकारामध्ये कुत्र्यांचं किंचाळणं फक्त कानावर येत होतं आणि इंद्रायणी संथ वाहत होती. या दोघांनीही एका पाठोपाठ एक इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या टाकाव्यात. पाण्यावर वलय वलय उठली आणि काही काळ इंद्रायणी गहिवरली, शांत झाली. संपलं जीवन, संपलं जीवन. भगवंताच्या, देवाच्या, देशाच्या चरणावर समर्पित करून टाकलं. आणि ही 4ही लेकरं पाठीशी होती, का तर समाजामध्ये मानाने जगता येईल म्हणून. पण थांबला का छळ? छळ थांबला नाही. समाजाने नको नको करून एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला, पण तरी सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू, इतकं उदात्त मागणं मागणारी संत हृदय या भूमीमध्ये जन्माला आली आहेत. ज्यावेळी आई निघून गेली, बाबा निघून गेले, कळालं, निवृत्तीनाथ अंगणामध्ये बसलेत आणि छोटीशी मुक्ताई डोळे चोळत चोळत बाहेर येते आणि दादाला सांगते, दादा दादा माझी आई कुठे रे? निवृत्ती दादा म्हणतात, मुक्ते मुक्ते आई देवाघरी गेली ग, आई देवाघरी गेली. दादा ती तर रोजच जाते, आत्ता येईल म्हणाली एवढ्यात. सिद्धेश्वराला गेली असेल, अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा मारून एवढ्यात येईल. नाही मुक्ते, आई कधीच नाही येण्याकरता गेली आहे, आई कधीच नाही येण्याकरता गेली आहे. दादा आई कधीच नाही येणार, मग तुला आई कुठली रे? आणि रात्रभर साठवून ठेवलेला हंबरडा निवृत्तीनाथ फोडतात आणि डसडसा रडून मुक्ताईला कवटाळून घेतात आणि म्हणतात, मुक्ते आजपासून तू माझी आई, तू माझी आई. म्हणून मुक्ता नाही, मुक्ताई, मुक्ताई झालं. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचीही. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. ब्रह्मचित्कला होती, बहीण म्हणून जन्माला आली, पण आई झाली सगळ्या 3ही भावंडांची. ही लेकरं ज्या एका विरक्त असलेल्या जोडप्यानी भक्तीचं साक्षात मूर्तिमंत प्रतीक म्हणजे आमची रुक्मिणी माता होत्या आणि वैराग्याचं साक्षात प्रतीक म्हणजे विठ्ठलपंत होते. ही अमृताची वेल होती, म्हणून अमृताचं फळ या भूमीत जन्माला आलं. या भूमीला एक